नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपये मंजूर झालेले आहेत। ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ते बघूया। शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे जळगाव जिल्ह्यातील शेती मोठ्या संकटात सापडली होती। शेतकरी मित्रांनो, उभ्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले। अनेक ठिकाणी शेतजमीन वाहून गेली आणि हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते। या पार्श्वभूमीवर शेतकरी मित्रांनो, आता राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची बाब हे या बातमीमध्ये आहे। आता त्याचा प्रत्यक्ष लाभ आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला सुद्धा आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, मका, भुईमूग यासारख्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते। खरीप हंगाम वाया गेल्यावर रब्बी हंगामासाठी भांडवल उभे करणे अनेक शेतकऱ्यांना कठीण झाले होते। त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी सरकारने प्रति हेक्टरी 10,000 रुपयांची मदत सुद्धा जाहीर केली। आता शासनाचा मोठा दिलासा देणारा निर्णय काय होता, तर राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ज्यांचं 3 हेक्टर पर्यंत मर्यादा आहे अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपये देण्याचा मार्ग मोकळा केला। शेतकरी मित्रांनो, म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले आणि त्यांना 10,000 रुपये प्रति हेक्टरी मिळणारच आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील एकूण 270 कोटी 92,64,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर सुद्धा करण्यात आला। त्यामध्ये जिल्ह्यातील 3,55,487 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। म्हणजे एवढ्या शेतकऱ्यांना ही प्रति हेक्टरी 10,000 रुपये मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आणि शेतकरी मित्रांनो, जानेवारी अखेरपर्यंत 2,71,027 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 187 कोटी 43,08,000 एवढे रुपये वर्ग सुद्धा करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेतकरी मित्रांनो, उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यातही लवकरच म्हणजे येत्या 1 ते 2 दिवसात ही अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे। या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समाधानाचे वातावरण असून रब्बी हंगामासाठी तयारी करण्यास खूप मोठा आधार ठरलाय। शेतकरी मित्रांनो, म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे सुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच 1 ते 2 दिवसात पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।